सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करणारा ट्विट काँग्रेस पक्षाकडून आता डिलीट करण्यात आलाय। हिंसक वळण राज्याला शोभणार नाही, यासाठी पक्षाने ही भूमिका घेतली आहे असं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरून सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात जे ट्विट झालं त्या ट्विटमध्ये कुठेही त्यांचा अपमान व्हावा, कुठेही त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय। प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ट्विटर हँडलवरून सन्माननीय सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या संदर्भात जे ट्विट झालं त्या ट्विटमध्ये कुठेही त्यांचा अपमान व्हावा, कुठेतरी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न नसून राम मनोहर लोहियांनी जे इंदिराजींच्या संदर्भामध्ये वापरलेलं होतं आणि त्याच्यानंतरचा इतिहास जो आहे त्याला अनुसंगून होतं। ते एका विशिष्ट राजकीय परिस्थितीला अनुसरून केलेलं ट्विट होतं, व्यक्तिपरत्वे नव्हतं ते। आम्ही आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्ष स्त्री दाक्षिण्य सर्वोपरी मानणारा आहे। स्त्रीचा सन्मान हे आमच्यासाठी सर्वोपरी आहे। सगळ्यांनी पाहिलं त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कशा पद्धतीनं कोणाचं वागणं कसं होतं, कसं पत्रकारांना दाबण्यात आलं, त्याच्या अनुषंगाने ते होतं। तरी पण ज्या पद्धतीची रिॲक्शन आली ती लक्षात घेऊन ट्विट डिलीट करण्यात आलं। स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटर हँडलवरून त्या संदर्भात खेद सुद्धा व्यक्त करण्यात आला। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी गुंगी गुडिया या शब्दप्रयोगावर ठाम असल्याचं म्हटलं होतं। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस कार्यालयाबाहेर आंदोलन केलं। हर्षवर्धन सपकाळ यांचा आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला। यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं।